तर आता इथे हे कांद्याचं भाजणं चालू आहे याच्यामध्ये. आणि खूप कांदा आहे. मगाशी छोटा थोडा दिसला होता, हा इथे पण आहे. तरी किती किलो कांदा आपल्याकडे? 5 किलो कांदा हे लोक भाजतायत. पण असं मला वाटतं ह्या कच्चच भाजतात. आणि हे इथे खोबरं. तरी खोबऱ्याचं आता खोबरं घेतले 4 नारळ घेतले होते. आता बघू किती वाटण होतं. माझ्या मित्रांनी सगळं इथे हे मिरची धनिया, आलं लसूण नाही आणलं वाटतं हे लोकांनी. नवीन आहेत ना, तर आणतील थोड्या वेळाने आणते. परत भाजायचं आम्हाला मोठ्या गाईज हे सगळे असे बसायला आले आणि हे दोघंच काम करतात. इथं हा एक आणि हा एक, दोघंच काम करतात. मला कळत नाही की हे लोक का बसलेत. गाईस तर आम्ही आता फार्म हाऊस जाणार आहे. फार्म हाऊस सप्लाय करायचं, फार्म हाऊस बघतो आम्ही. तर हाय गाईज, आज आम्ही चाललोय पार्टी करणार आहे आम्ही 2026ची. मागच्या वर्षी जर तुम्ही ब्लॉग नसेल बघितला तर माझ्या यूट्यूब चॅनलला आहे, तिथे जाऊन बघून या. तर स्टे ट्यून. आता आम्ही डोंगरात चाललो आहे. हा पूर्ण फॉरेस्ट जंगलच आहे म्हणा. हे संजय गांधी नॅशनल पार्क, हे पूर्ण वरचं डोंगर. आणि लोकांनी आता इथे म्हणजे लोकांनी फॉरेस्टवाल्यांनीच इथे हे ते कोणतं ते ही झाडं बिडं लावले तिथे. हे कुठलं म्हणू ते का आहे ते कुठलं, अरे ते हे केलंय ते झाडं बिडं लावले कोणी ती पाणी फाउंडेशननी हे काम चालू केलेत. तर आता आपण पुढे जाऊया, बघूया. पुढे दाखवतो मी तुम्हाला काय काय चाललंय ते. तर स्टे ट्यून राहा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. तर गाईज आता आम्ही हळूहळू करत डोंगर पूर्ण हा वरपर्यंत चढायचा आहे आम्हाला. पूर्ण हा डोंगर चढायचा आहे. आणि माझा भाऊ आहे, बाकी सगळे वर गेलेत सगळे. आणि आज फक्त मी खाणार पण नाही आहे मी असं पण, कारण घरी वेगळं जेवण बनवलं आहे. आणि मी थोडा वेळच थांबणार आहे, कारण घरी ताई आले आहेत, बाबू आहे, तो पण तुम्हाला दाखवेन नंतर मी. मला पॉसिबल झालं तर. एक मला पायाला लागलं एक तर, तरी पण मी उंगल्या करून चढतोय वरती. आणि हे आमचं जंगल, म्हणजे हे संजय गांधी नॅशनल पार्कचंच आहे हे सगळं. इथे फायरिंग होते इकडे या साईडला. आणि हा पूर्ण जंगल आहे. आणि आम्ही राहणार तिकडे. आता ते सगळं तोडत चाललेत. आता आम्ही आता वर चाललो आहे. थोडं अजून वर गेलं तुम्हाला अजून व्ह्यू दाखवतो. आणि ह्या साईडला पाऊस भरला बघा किती, तुम्हाला पुढे दाखवतो आता मी. इथून मेन फॉरेस्ट चालू होतं. आणि ही भिंत आहे, ही फॉरेस्टची भिंत आहे. ह्याच्या पुढे जंगल आहे सगळं. आपलं आग पेटवायचं काम होतं, आग पेटवून दिली. गाय जिथे चिकन मग कडक सुक्कावाला काढतात. आणि इकडे इथे सुक्का चिकन बनवत आहे आणि इथे रस्सा बनवत आहे. क्रेडिट बाय भले आणि शुभम आणि पेड. मी आताच इथं आले आणि पोरं सगळे बसले तिथे. आणि आता हे डिस्ट्रीब्यूट चालू म्हणजे हड्डी इकडे रस्त्यासाठी. आणि हे चिकन बॉयलर सगळं सुक्यामध्ये टाकणार आहे. तर स्टे ट्यून राहा, आपण पुढे पण बघूया आता काय होतंय ते. तर आता हे रस्सा बनवला इकडे. आणि ह्या साईडला इकडे इकडे सगळेजण आलेत. आणि हा सकाळी याने ग्रुपला मेसेज काय टाकलाय की मी रनिंगला तिकडे स्पोर्टचा आज तिथे गेला आणि घरात झोपा काढत होता. आले वैभव वेंगुर्लेकर पण आले आणि इकडे हे सगळे आलेत. आणि हे आमचे भावी करते धरते मंडळाचे डोंगर पार्टीचे मेन खजिनदार त्यांना स्प्राईट दिले. पहिला अख्खी बाटली दिली, कारण त्यांना कसं 10 वेळा चालायला. अरे पण एक माहिती का तुला, जो गरम मसाला बनवतो त्याच्यामध्ये तिखट नाही टाकणार अजिबात. बियर बनते घेऊन काय बोलतो हम पेटेल रस्सा बनवतो. ह्याला कड येतोय आणि ह्याला हे सुकं आहे. हे आता होईल अर्धा तासात होईल. आणि हे चालवल्यानंतर राईस करणार आहे. राईसचा टोप तिथे ठेवलाय
तो तिथं ठेवला राईस पण बनवणार तर तुम्ही नको बोलले अजून व्हिडिओ पूर्ण बघा थोड्या डोळे झोमतात पण तुम्हाला नंतर. तर गाईज हे संजय गांधी नॅशनल पार्क आहे तिकडे पार्टी चालू आहे आमची मागे ह्या साईडला आणि इकडे हे राखणदाराचं मंदिर आहे तुम्हाला मी पुढे दाखवतो बघा आतमध्ये नको जाऊया आपण चिकन तर नाही खाल्लंय पण तुम्हाला मी दाखवतो इथून हे नाला आहे हा बेसिकली पण इथून पाणी झऱ्यातच वाहते हे आणि हा पूर्ण नदी आणि हे इकडे जुने तुम्ही बघू शकता झूम करून दाखव जरा आम्ही आलो इथे खूप तर इथे आम्ही खूप आधी आलो होतो आता इथे येणं बंद केलं कारण तो खूप खालती आम्हाला जावं लागतं तर खूप गरम होतं आणि आता पाऊस जुलै चालू झाला आहे पण पाऊस जरा पण नाही आहे कारण आता हे एवढ्याला हे वाहतं इथून जायला येत नाही आणि आता हे पूर्ण सुक्कच आहे अजून पण दुष्काळ पडणारच आहे तर आपण पुढे जाऊन बघूया अजून तुम्हाला जवळून दाखवतो मंदिरात दर्शन घ्यायला जायचं आहे हे शेंदूर लावले सगळीकडे आणि तिथे पण लावलंय इकडे पण आहे चंडादेवी तिथे लिहिलंय आणि इथे पण आहे भरपूर आहे तुम्ही आता दर्शन करून येतो पुढे जरा इथे आले कोण तर इथे रोज पूजा करायला येतं वंजाई आहे वाघजाई आहे जरीमारी आहे आणि इकडे चेधावणे इथे आय थिंक सो हे जुने पुरे देव आहे आणि इथे मंदिराला घंटा बिंटा केले चांगली सुविधा मस्त केली आहे पण ते रोज इथं येऊन पूजा करून जातात खाली येताना जरा सावकाश आहे खाली जरा बघून या कारण खूप जवळ आहे दुसरा टॉवर आहे ना तिथून सरळ यायचं सरळ आलंय की इथं नदी लागते तुम्हाला पाण्याचा आवाज येईल तुम्ही पावसाळ्यात आलात ना तर नदीचा आवाज येईल इथे तर तुम्ही तिथनं येऊ शकता तर आता आपण पार्टीच्या इथे जाऊया तर आता हे लोक आता सगळे प्लास्टिकवर जेवायला बसणार लहान पोरांना पहिले बसव आणि इकडे हे सगळं चालू आहे तुम्हाला दाखवतो मी झूम करून इथे जेवण काढणं चालू आहे राईस झाला नुकताच आता आणि हे लोक आता राईस काढतायत आणि तिकडं ते वरती मला जेवण ते प्लास्टिक काढतायत का आता जेवायला बसत त्याच्यावरती म्हणून आणि हे लोक लहान पोरं सगळे बसले लोक व्हेज खातात इथे अजून याच्यामध्ये अजून होते ना सगळे जण जेवायला बसले तिथे पानरेड आलाय पानरेड गवा आलाय रानगवा आलाय रानगवा तेरा साथ ना छोडेंगे मरते दम नहीं छोडेंगे. तर आता आम्ही सगळे जेवले आणि हे लोक आता सगळे आराम करतात आता फोटो सेशन करणार एक ग्रुप फोटो काढणार आणि सगळे डायरेक्ट खाली खेळायला जरा ब्लॉग साठी खूप मेहनत घेतली लाडू पण घेतले आणि तुम्हाला मी देव मासा दाखवतो 2 मिनिटं थांबा जरा देव मासा आमच्या पूर्ण एरियाचा देव मासा आहे आणि छोटा देव मासा आहे बघायचे इथून तिकडे गेला ह्याचा परीक्षा चालू होता त्याचा 1290 MH 1290 तुम्हाला कुठे दिसला ना पडून टाका मारा सगळे आता आराम करतात जेवण सगळं संपलं टोटल फुकट फेकलं नाही स्पॅम करा जरा फुकटला दाखव झूम कर एकदम पेट्रोल चोर आहे नुसतं फुकटचं पाहिजे शोरमा चौके काय फुकट आणि सगळे चाललेत खालती जाणार आहे देव मासा पडलाय परत आता ह्याला कसा न्यायचा तेच प्रश्न पडलाय तिरडी बनवायला लागेल वाटतं ह्याला न्यायला खाली तुकडे करून नेलं नाही
भात बी आहे. तो भले बघा ना, तो भल्याने त्या घरांना भांडी आणली तर ती भांडी तर सोडतच नाही. भेंडी कधीपासून त्याने भांडी पकडूनच ठेवली. घरात आणले त्याने ते सगळी भांडी बघा, सोडतच नाही भांडीची हात घरात. भले जरा सगळं घेऊन चालले ते केक भांडी बघा सगळे आता खाली उतरत चालले सगळेजण. हो गणेश आमचा अजून पण बधीरच आहे. तर आता आम्ही खाली उतरत चालले सगळ्यांनी सगळ्यांनी थोडे थोडे भांडी घेतली. किती वरती आले तुम्ही बघू शकता, किती लहान लहान सगळे दिसतात, सगळे खेळायला आलेत सगळे आता खाली उतरतात. काय गाईज आत्ताच फ्रेश झालोय मी आणि आंघोळ केली, जरा चहा पोहे खातो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. मी थोडे बाजूला फोटो पण टाकेन, फोटो पण बघा तुम्ही. आणि साई ब्लॉगला खूप सपोर्ट करा आणि कमेंट्स करा तुम्हाला कसे वाटतात हे ब्लॉग्स माझे. त्यासाठी अजून कुठले नवीन पावसामध्ये व्हिडिओ बघायला आवडतील ते पण तुम्ही मला सांगा. आणि जर तुम्हाला इन्स्टाला जर फॉलो करायचं असेल तर साईराज नांदेडेकर माझं नाव आहे इन्स्टाला. त्याला तर आहेच मी, युट्यूबला तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि तुमचं मत कमेंट सेक्शन मध्ये नक्की द्या. आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्टे ट्यून. आणि जर फोटो बघायचे असतील तर इन्स्टाला माझ्या बघू शकता, इन्स्टाला पण माझ्या फॉलो करून ठेवा. नवीन व्हिडिओसाठी स्टे ट्यून. बाय.